श्री गणेशाय नमः. नमो विशदबोधविद्गदा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसारतमसूर्या अपरिमिता परमवीर्या तरुणतरतुर्या लालनलीला. नमो जगदखिलपालना मंगळमणिनिधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्तचकोरचंद्रा आत्मानुभाव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना भवे बकुंभ भंजना विश्वोद्भव भावना श्री गुरुराया. तुमचा अनुग्रहो गणेशू जे दे आपल्या सोरसू ते सारस्वती प्रवेशू बाळकाई याती. जी देवकी उदार वाचा जे उद्देशू देना बिकाराचा ते नवरसो सुताब्दीचा ठाऊ लाभे. जी आपुल्या स्नेहाची वागीश्वरी जरी मुकया ते अंगीकारी तो वाचस्पती शिकरी प्रबुद्ध होडा. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी. एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वानुमी कवने का सूर्याचे अंगा उठणे लागत असे. केवता कल्पतरुवरी फुलोरा कासेनी पाहुणेरू क्षीरसागरा कवने वासी कापुरा सुवासुदेवो. चंदना ते कायसेनी चर्चावे अमृता ते केवते गंधावे गगनावरी उभवावे घडे तेवी. तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते कैसे साधान हे जाणोनी मियान मन निवांत केले. जरी प्रज्ञेचे न्यातिलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल का 15.5 या रजतवनी. तैशी स्तुतीची बोलणी उगी याची माथा ठेविजे चरणी तेची भले. मग म्हणितले जी स्वामी भलेनी ममत्वे देखिले तुम्ही म्हणून कृष्ण अर्जुन संगमी प्रयागवटू जाहलो. मागा दूध दे म्हणतिले यासाठी आघवी या शिराब्दीची करुणी वाटे. उपमन्यू पुढे दुर्जटी ठेवली जैसे ना तरी वैकुंठपटी नायके. रुसुला ध्रुव कवतिके बुझाविला देऊनी भातके ध्रुवपदाचे. तैसे जे ब्रह्मविद्या रावो सकळ शास्त्राचा विसवता ठावो ते भगवद्गीता ते गावो ऐसे केले. जे बोलणी याची राणी हिंडता नायकी जे फळली या अक्षराची वार्ता परी ते वाचाची केली कल्पलता विवेकाची. होती देहबुद्धी एकसरी ते आनंद भंडारा केले वरी. मग गीतार्थ सागरी जळशयन झाले. ऐसे एक एक देवाचे करणे ते अपार बोलो केवी मी जाणे. तरी अनुवादिला धीटपणे ते उपसाही जोजी. आता आपुलेनी कृपा पसादे मिया भगवद्गीता उभी प्रबद्धे. पूर्वखंड विनोदे वाखानिले प्रथमी अर्जुनाचा विषादू. दुजी बोलिला योगू विशदू परी सांख्य बुद्धीसी भेदू दावोनिया. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले तेची चतुर्थी ज्ञानशी प्रगटले. पंचमी गहिरिले योग तत्व तेची षष्टा माझी प्रगट. आसना लागून स्पष्ट जीवात्व भाव एकवट होती जेने. तैसी जी योग स्थिती आणि योग भ्रष्टा जे गती ते आगवीची उपपत्ती सांगितले षष्टी. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी करोनी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिलो चारी. पाठी सप्त प्रश्नविधी बोलोनी प्राणय समय सिद्धी एवं सकळ वाक्यावधी अष्टाध्यायी. मग शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते के लक्ष जोडे. ते आघवाची जे महाभारती ते लाभे कृष्णार्जुन चोक्ती. आणि जो अभिप्रायो सातेशती तो एकलाची नवमी. म्हणून नवमीचा अभिप्राया सहसा मुद्रा लाववया. बिहाला मग मी वाया गर्व का करू अहो गुळासारखे मालयाचे. हे बांधे तरी एकाची रसाचे परी स्वाद गोडीयेचे आन जैसे. एक जाणूनिया बोलती एक ठाये ठावो जाणविती. एक जाणो आता हरपती जाणते गुणेशी. हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य पण नवमाचे.
ते अनुवादिलो ते तुमचे सामर्थ्य प्रभू. अहो एकची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाशाने वाहूने उतरली समुद्री कटके, एकी आकाशे सूर्याते धरिले, एकी चुळची सागराते भरिले, तैसे मज मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. परी हे असो येत ऐसे, राम रावण झुंजनले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी, तैसी नवमी कृष्णाची बोलणे, ते नवमीची याची ऐसे मी म्हणे, या निवाडो तत्वज्ञ जाणे जया गीतार्थो हाती. एवं नवही अध्याय पाहिले, मी या मती सारखे वाखाणिले, आता उत्तरखंड वाहिले ग्रंथाचे एका, जेथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगिजेती, ते विद्गता सरसवृत्ती म्हणिपेल कथा. देशी येचे निनागरपणे, शांतो शृंगारा ते जने, तरी ओविया होती लेणे साहित्यासी. मूळ ग्रंथाची या संस्कृता, वरी मराठी नीट पडता, अभिप्राय मानलिया उचिता कवनभूमी हे न चोजवे. जैसे अंगाचे ने सुंदरपणे, लेनिया अंगाची होय लेणे, ते अलंकारिले कौन कवने हे निर्वचना. तैसी देशी आणि संस्कृत वाणी, एका भावार्थाच्या सुखासनी, शोभती यायनी चोखट ऐका. उठावली या भावारूप, करिता रसवृत्तीचे लागे वडप, चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा. तैसे देशीचे लावण्य, हिरोनी आणले तारुण्य, मग रचिले अगण्य गीता तत्व. जो चराचरम परमगुरु, चतुर चित्त चमत्कारू, तो एका यादवे शुरू बोलता झाला. ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, ऐसे बोलिले श्रीहरी तेने, अर्जुना आगवियाची मातवंत करणे धडोता हासी. श्री भगवान वाच, भूय एवं महाबाहो, शृणु मे परमं वचः, यत्तेऽहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. आम्ही मागील जे निरूपण केले, ते तुझे अवधानीची पाहिले, तवटाचे नवे भरे पुरते आहे. गटी थोडीसे उदक घालिजे, तेने न गळे तरी वरिता भरिजे, ऐसा परसोनी पाहिलासी तव परिसविजे, ऐसेही होतसे. अवचित यावरी सर्वस्व सांडिजे, मग चोख तरी तोची भंडारी खिजे, तैसा किरटी तू आता माझे निजधामकी. ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे, पाहुनी बोलिले अत्यादरे, गिरी देखोने सुभरे मेघू जैसा. तैसा कृपाळू वाचा रावो, म्हणी ऐके गा महाबावो, सांगितलाची अभिप्रावो सांगेन पुढती. पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिले, पिकाची जवजव वाढी देखिजे, या लागी नु बगीजे वाहो करिता. पुढत पुढती पुढे देता, जोडे वणियेची अधिकता, म्हणून सोने पंडुसुता शोधून आवडे. तैसे येथ पार्था, तुझा आभार नाही सर्वथा, आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती. जैसे बाळकाले विजेलेने, तया शृंगारा बाळकाई जाणे, परिते सुखाची सोहळे भोगणे माऊली तिठी. तैसे तुझे हित आगवे, जवजव का तुझ फावे, तव आमचे सुख दुनावे ऐसे आहे. आता अर्जुना असो हे विकडी, मज उघड तुझी आवडी, म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. आम्हा तुलियाची कारणे, तेची ते तुझसी बोलणे, परी असो हे अंतकरणे अवधान देई. तरी एके एके गा सुवर्म, वाक्ये माझे परम, जे अक्षरे लावणी परब्रह्म तुझ खिवासी आले. परी किरटी तू माते, नेनसी ना निरुते, तरी गाजो मी येथे ते विश्वची हे. न मे विदुःसुरगणा, प्रभवं न महर्षयः, अहमादिर्हि देवानां, महर्षीणां च सर्वशः. येथ वेदमुखे जाहले, मन पवन पांगुळले, राती वीण मावळले रवी शशी जेथ. अगा उदरीचा गर्भ जैसा, न देखे आपुले मातीची वायसा, मी आगवे या देवा तैसा नेनवे काही. आणि जळचरा उदधीचे मान, मशकानो लांडावेचे गगन, तेवी महर्षी ज्ञान न देखची माते. मी कवन पाखे तुला, कवनाचा कै जाहला,
या नूर्ती करिता बोला कल्प गेले. काजे महर्षी आणि या देवा, एराभूत जाता सर्वा. मी आदी म्हणून पांडवा अवघड जाणता. उतरले उदक पर्वत वळगे, जरी झाड वाढत मुळी लागे. तरी मी या जालिने जगे जाणीजे माते. का गाभे वने वटुगी वसवे, जरी तरंगी सागरू साठवे. का परमाणु माझी सामावे भूगोलू हा, तरी मी या जालिया जीवा. महर्षी अथवा देवा, माते जाणावया वावा अवकाशुगा. ऐसा ही जरी विपाये, सांडुनी पुढील पाये. सविंद्रियासी होये पाठीमोराजो, प्रवर्तला ही वेगी बहुडे. देह सांडुनी मागील कडे, महाभूताची आचडे माथयावरी. योमा मजमनादिंच व्यक्तिलोक महेश्वरम. असमूढ समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते. तेथ राहुनी ठाय ठिके, स्वप्न प्रकाशे चोखे. अजत्व माझे देखे आपुलिया डोळा. मी आदिसी परू, सकळ लोक महेश्वरू. ऐसिया माते जो नरू या परी जाणे. तो पाषाणा माझी परिसू, जैसा रता तू सिद्धरसू. तैसा मनुष्यात तू अंशू माझाची जाण. ते चालते ज्ञानाचे बिंब, तया ते अवयव ते सुखाचे कोंब. एर माणूस पण ते भांब लौकिक भागू. अगाव चिता कापुरा, माझी सापडला हिरा. वरी पिडलिया निरा न निगे केवी. तैसा मनुष्य लोका तू, जो जरी जाहला प्राकृतू. तरी प्रतीक दोषाची मातू नेनचिकी. तो आपसयेची सांडीजे पापी, जैसा जळत चंदनो सर्पी. तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जुनी घापे. तेची आमुते कैसे जाणीजे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे. तरी मी ऐसा हे माझे भाव एके, जे वेगळा लिया भूती. सारखे होऊनी प्रकृती, विखरुले आहे ती त्रिजगती आगविये. बुद्धिर्ज्ञानमसम्मोह, शम सत्य दम शमः. सुखम दुःखम भवो भावो, भवम चा भयमेव चः. अहिंसा समता तृष्टिस्तपो दानं यशो यशः. भवन्ति भावभूतानां मत्त एव पृथग्विधाः. तेथ प्रथम जान बुद्धी, मग ज्ञान जे निरवधी. असम्मोह सहन सिद्धी क्षमा सत्य. मग शम दम दोन्ही, सुख दुःख वर्ते जे जनी. अर्जुना भाव भाव माने भावाची माझी. पैभय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता. तृष्टी तप पंडुसुता दान जेगा. अगायश अपकीर्ती, जे हे भाव सर्वत्र दिसती. ते मजची पासोनी भूते भूताची आठाई. तैसी भूते आहाती सिनानी, तैसेची हे वेगळाले मानी. एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेनती माते. प्रकाशाने कडवसे, हे सूर्याची स्तव जैसे. प्रकाश उदयी दिसे तमस्तुसी, आणि माझे जाणणे नेनने. ते तव भूताची या देवाचे करणे, म्हणून भूती भावाची होणे विषम पडे. या परी माझी भावी, हे जीवसृष्टी आहे आगवी. गुंतली असे जाणावी पंडुकुमरा. आता ये सृष्टीचे पालक, जया अधीन वर्तती लोक. ते 11 भावानिक सांगेन तुझ. महर्षय सप्तपूर्वे, चत्वारो मनवस्तथा. मद्भावा मानसा जाता, येषां लोक इमा प्रजाः. तरी आघवाची गुणी वृद्ध, जे महर्षी माझी प्रबुद्ध. कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी, आणि कही सांगी जातील. जे का 14 तुल मुद्दल, स्वयंभू मुख्य वडील चारी म्हणू. ऐसे हे 11 माझ्या मनी जाहले धनुर्धरा. सृष्टीची या व्यापारा लागून या, जे लोकाची व्यवस्था न पडे. जे या त्रिभुवनाचे काही न मोडे. ते महाभूतादी दळवाडे अचुंबी तसे. तेची हे जाहले, मग येई लोक केले. तेथ अध्यक्ष रचुनी ठेविले इही जन. म्हणून 11 ही राजा, मग येर जग याची प्रजा. एवं विश्व विस्तारू हा माझा ऐसेची जाण. पाहे पारंबी बीज ऐकले,
मग तेची विरूढ लिया बूड जाहले, बुडी कोंब निघाले खांदियाचे. खांदियापासून अनेका फुटलिया नाना शाखा, शाखास्तव देखा पल्लव पाने. पल्लवी फुल फळ एवं वृक्षत्व जाहले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजची आगवे. तैसे मी एकची पाहिले, मग ते मीच मनाते व्याले. तेथ सप्तऋषी जाहले आणि चारी म्हणू, इही लोकपाळ केले. लोकपाळी विविध लोक सजलिले, लोकापासून निपजले प्रजाजात. ऐसेनी हे विश्व जेथे, मीची विस्तारले असे निऋते. परिभावाचे निहाते माने जया, एतां विभूतिं योगं च मम यो व्यक्ति तत्त्वतः. सोविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः. या लागी सुभद्रापती, हे भाव या माझी या विभूती, आणि याची या व्याप्ती व्यापिले जग. मनोनी गाया परी, ब्रह्मादीपी लिपी आकावरी. मी वाचून दुसरी गोटी नाही, ऐसे जाणे जो साचे. तयाचे रे जाहले ज्ञानाचे, म्हणून उत्तमाधम भेदाचे दुःस्वप्न न देखे. मी माझी या विभूती, विभूती अधिष्ठिली या व्यक्ती. हे आघवे योग प्रतिती एकची मानी, म्हणून निशंकेने महायोगे. मज मिनला मनाचे न्यांगे, येथ संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी जाहला. काजे ऐसे किरटी, माते भजे जो भेदिता दिठी. तयाची भजनाची नाटी सुती मज, म्हणून या बेत्ते जो भक्ती योगू. तेथ शंका नाही नये खंगू, करिता ठेला तरी चांगू तो सांगितले षष्टी. तोची अभेदू कैसा, हे जाणावया मानसा. साध झाली तरी परियेसा बोलिजेल, अहम सर्वस्व प्रभवो मत्त सर्व प्रवर्तते. इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. तरी मीची एक सर्वा, या जगा जन्म पांडवा. आणि मजची पासून आगवा निर्वाह याचा. कल्लोळ माळा अनेगा, जन्मजळीची पैगा. आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवन ही जळ. ऐसे आघवाची ठाई, तया जळची जीवी पायी. तैसा मी वाचून नाही विश्व ये, ऐसिया व्यापका माते. मानुनी जे भजती भलते थे, परी साचू कार्य उदिते प्रेम भावे. देश काळ वर्तमान, आगवे मजसी करोनी अभिन्न. जैसा वायू भूनी गगन, गगनेची विचरे. ऐसे निजे निज ज्ञानी, खेळत सुखे त्रिभुवनी. जगद्रूपा मनी साठवुनी माते, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योगू निश्चित जान माझा. मचित्ता मद्गत प्राणा, बोधयंत परस्परं. कथयंत शमं नित्यं, तुष्यन्ति च रमन्ति च. चित्ते मीच जाहले, मियाची प्राणे धाले. जेवो मरो विसरले बोधाची आभुली. मग तया बोधाचे निमाजे, नाचती संवाद सुखाचे भोजे. आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी. जैसी जवळीयेची सरोवरे, उचंबळलिया कालवती परस्परे. मग तरंगासी धवळारे तरंगची होती. तैसी ये रैराची मिळणी, पडत आनंद कळोलाची वेणी. तेथ बोध बोधाविलेनी बोधेची मिरवी. जैसे सूर्य सूर्या ते ओवाळिले, की चंद्रे चंद्रम्या क्षेम दिदले. ना तरी सरिसेनी पाडे मिनले दोन्ही ओघ. तैसे प्रयाग होत सामरस्याचे, वरी ओसान तरत सात्विकाचे. ते संवाद चतुष्पंथीचे गणेश जाहले, तेव्हा तया महासुखाचे निभरे. धावोनी देहाची गावा बाहेरे, मिया धाले तेने उद्गारे लागती गाजो. पै गुरु शिष्याचे आहे कांती, जे अक्षरा एकाची वदती. ते मोघाची आपरी त्रिजगती गर्जती सेंग. जैसे कमळ कळिका जालेपणे, हृदयाची मकर दाते राखुनेने. ते राया रंका पारणे अमोदाचे. तैसेची माते विश्वी कथित, कथितेने तोषु कथो विसरत. मग तया विसरा माझी विरत आगे जेवी. ऐसे प्रमाचे निभोवसपणे, नाही रातो दिवो जानणे.
केले माझे सुख वंगावे आपण पियाजीही तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयन्ति ते तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही ते ठायचीच तिन्ही घेतली सेल काजे ते जिया वाटा निघाले गा सुभटा ते सोय पाहुनी अव्वाटा स्वर्गा पर्व मनोनीती ही जे प्रेम धरिले तेची आमचे देणे उपाहिले परी आम्ही देयावे हेही केले तिहीची म्हणपे आता यावरी ये तुले घडे जे तेची सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे तळियाची या बाळका किरीटी गवसोनी करुणी स्नेहाची आदिटी जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे ते जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनयाचा करुणी ठेवी तैसी उपास्तीची पदवी घोषित मी जाये जिये पदवीचे निपोषके ते माते पावती यथा सुखे ते पाळती मज विषेके आवडे करू पैगा भक्तिसी माझे कोड मज तया ते अनन्य गतीची जाड काजे प्रमयाचे साकड आमची या घरी पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाहिले दोन्ही मार्ग तयाचे वाहनी केले आम्ही आग ही शेकी वेचले लक्ष्मीयसी परी आपण पेवीन जे एक ते तैसेची सुख साजूक सप्रेमेळा लागी देख ठेवतले जतन हा ठायवरी किरटी आम्ही प्रेमळू घेऊ आपण यासाठी या बोलीजत गोष्टी तैसिया नव्हती गा तेषामेवानुकंपार्थ महमज्ञान जमतमः नाशयात्म्यात्म भावस्तो ज्ञानदीपेन भास्वता म्हणून मज आत्मयाचा भावो जिही जियावया केला ठावो एकमी वाचुनी वावो ईर मानिले जिही तया तत्वज्ञा चोखटा दिवी पोतासाची सुभटा मग मीच होणे दिवटा पुढा पुढा चाले अज्ञानाची राती माझी तमची मिळवणी दाटती ते नाशोनी घाती परोती तया करी नित्यद्वयी ऐसे प्रमळाचे निप्रियोत्तमे बोलिलो जेथ पुरुषोत्तमे तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणतसे हा हो जी अवधारा बला केरू फेडिला संसारा जाहली जननी जठ जोहरा वेगळा प्रभू जी जन्मले पण आपुले हे आजी मिया डोळा देखिले जीवित हाता चढले आवडतसे आजी आयुष्या उजवण जाहली माझी या दैवादशा उदयली जे वाक्य कृपा लादली दैविकेनी मुखे आता येणे वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे म्हणून देखतसे साचुकारे स्वरूप तुझे अर्जुन वाच परम ब्रह्मा परम धाम पवित्रं परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्या मादिदेवमजं विभो तरी होसी गा तू परब्रह्म जे या महाभूता विसवते धाम पवित्र तू परम जगन्नाथा तू परमदेवत ही देवा तू पुरुष जी पंचविसावा दिव्य तू प्रकृती भावा पैलीकडील अनादि सिद्ध तू स्वामी जो नाकळी जसी जन्मधर्मी तो तू हे आम्ही जाणितले आता तू या कालत्रयासी सूत्री तू जीवकळेची अधिष्ठात्री तू ब्रह्मकटाह धात्री हे कळले पुढे आहुस्त्वामृषय सर्वे देवर्षिर्नारदस्तथा आसितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे पै आणि कही एके परी ये प्रतितीची तसे थोरी जे मार्गे ऐसेची ऋषेश्वरी सांगितली तुते परी तया सांगितले याचे साचपण हे आता माझे देखतसे अंतकरण जे कृपा केली आपण म्हणून देवा एरवी नारदू अखंड जवळाये तोही ऐसेची वचनी गाये परी अर्थ न बुजवणे ठाये गीता सुखाची को जी आंधळी याच्या गावी आपण पे प्रगटला रवी तरी तीही ओतपलीची घ्यावी वाचुनी प्रकाश कैचा परी देवर्षी अध्यात्म गाता अहाच राग गेसी जे मधुरता तेची फावे रचिता न लगेची काही पै सीता देवालाचे निमुखे मी एवं विद्या तुते ऐके
परी ते बुद्धी विषय विखे धरिली होती. विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. आणि हे अनिकाचे काय सांगावे, राऊळा आपणची घेऊन व्यास देवे. तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगिजे, परी तो अंधारी चिंतामणी देखला. जेवी नवे या बुद्धी उपेक्षिला, पाठी विनोदयी ओळखिला होय म्हणूनी. तैसी व्यासदिकाची बोलणी, तिया मजपाशी चिद्रत्नाची आखाणी. परी उपक्षिल्या जात होत या तरणी, तुझविन कृष्णा सर्वमे तद्रुतम म्हणणे. यन्माम वदसी केशव, नाही ते भगवान व्यक्ती. विदुर्दैवान दानवाः, ते आता वाक्य सूर्य कर तुझ फाकले. आणि ऋषी मार्ग होते ते कथिले, तया अगवायाचे फिटले अनओळखपण. जी ज्ञानाचे बीज तयाचे बोल, माझी हृदय भूमिके पडले सखोल. वरी ये कृपेची जाहाली बोल, म्हणून संवाद फाळेशी उठले. अहो नारदादिका संता, त्याची उक्ती रूप सरिता. मी मोहदधी जाहलो अनंता, संवाद सुखाचा. प्रभू आघवे नियने जन्मे, जिये पुण्य केले मी या उत्तमे. तयाची न ठाकतीचे अंगी कामे, सद्गुरु तुवा एरवी वडील वडिलाचे निमुखे. मी सदा तू ते कानी ऐके, परी कृपा न किजेची तुवा ऐके. तवने निवेची काही, म्हणून भाग्य जे सानुकूळ. जालिया केले उद्यम सदा सफळ, तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच. जी बनकरू झाडे सिपी जीवेसाठी, पाडुनी जन्मे काढो आटी. परी फाळे सीतेची भेटी, ते वस्तू तू पावे. अहो विषमाजे ओहट पडे, ते मधुर आवडे. पै रसायने ते गोडे, जे आरोग्य देही. का इंद्रिये वाचा प्राण, या जालियाचे तैची सार्थकपण. जे चैतन्य येऊनी आपण संसरे माझी, तैसे शब्द जात आलोंडिले. अथवा योगाधिक जे अभ्यासिले, ते तेची म्हणे ये आपुले. जे स्वानुकूळ श्रीगुरु, ऐसी जालिये प्रतीतीचे निमाजे. अर्जुन निश्चयासी नाच तुसे भोजे, देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानिले. तरी साचची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती. जे तू देवदानवाची मती जोगा नवसी, तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा. जो आपुलिया जाणे जाणीवा, तो काहीची नोहे हे मदभावा. भरोसेने आले स्वयमेवात्मनात्मानं, व्यथुत्वं पुरुषोत्तम. भूतभावन भूतेश, देवदेव जगत्पते. येथ आपुले वाडपण जैसे, आपणची जाणीजे आकाशे. कामी येतुली घनवट ऐसे, पृथ्वीची जाणे. तैसा आपुले सर्व शक्ती, तुझ तुची जाणसी लक्ष्मीपती. एर वेदाधिक मती मिरवीत वाया, अगामना ते मागा सांडावे. पवना ते वावे मवावे, आधी शून्य ते ऋणी जावे किवते बाही. तैसी हे तुझे जाणणे आहे, म्हणून कोणाही ठावके नव्हे. आता तुझे ज्ञान होय तुझच जोगे, मी आपण आते तुची जानसी. आणि का ते सांगवयाही समर्थ होसी, परी आता एक वेळ घाम पुसी अतियेची निडळीचा. हे ऐकिले की भूत भावना, त्रिभुवन जग पंचानना. सकळ देव देवतार्चना जगन्नायका. जरी थोरी तुझी पाहता हो, तरी पासी उभे ठाकावयाही योग्य न हो. या सोचाच्या तरी उभा हो, तरी अनुपयोगा नाही. भरले समुद्र सरिताच उकडे, परी ते बापी यासी कोरडे. काजे मोगोने थेंबुटा पडे, ते पाणी की तया. तैसा श्रीगुरु सर्वत्र आथी, परी कृष्णाम्मा तुची गती. हे असो मजपती विभूती सांगे, वक्तुमर्हस्य शेषेण दिव्यात्मविभूतयः. याभिर्विभूतिभिर्लोकान् मिमास्तव व्याप्य तिष्ठसि. जी तुझी या विभूती आगविया, परी व्यापती शक्ती दिव्या जिया. तिया आपुलिया दावाविया आपण मज, जी ही विभूती येया समजता. लोका ते व्यापुनी आहासी अन्यता, तिया प्रधाना नामांकिता प्रगटा करी. कथं विद्यामहं योगिं त्वं सदा परिचिन्तयन्.
केषु केषु च भावेषु चिंतोसी भगवन्मया. जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे. जरी तुची म्हणी आगवे तरी चिंतनेची नगडे. मनोनी मागा भाव जैसे, आपुले सांगितले तुवा उद्देशे. आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोले. जया जया भावची आठाई, तू ते चित्तिता मज साया सोनाई. तो विवळ करून देई योगू आपला, विस्तारेनात्मनो योगम विभूतिं च जनार्दन. भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. आणि पुसलिया जिया विभूती, त्याही बोलाविया भूतपती. येथ मनसी जरी पुढती काय सांगो, तरी हा भाव मना. जने जायतो जनार्दना, पै प्राकृता ही अमृतपाना. नान म्हणवे जेवी जे काळकुट्टाचे सहोदर, जे मृत्यू भ्याने प्याले अमर. तरी दिहाचे पुरंतर 14 जाती, ऐसा कवन एक शिराब्धीचा रसू. जया वायाची अमृतपणाचा भासू, तयाचाही मिठाशू. जे पुरे म्हणे नेदी, तया पाबळे याही तुले वरी. गोडियेची आथी थोरी, मग हे तव अवधारी अमृतामृत साचे. जे मंदारा चळून ढाळीता, क्षीरसागरून डवुळता. अनादि स्वभावता ऐती आहे, जे द्रवनानो हे बुद्ध. जेथनेन जती रसगंध, ते भलते आहे सिद्ध. आठवलेची फावे जयाची गोठीची एकत खेवो. आगवा संसारो होय वावो, बळीया नित्यता लागे येवो आपण पेया. जन्म मृत्यूची भाक, आरोपोनी जाये निशेक. आत बाहेरी महासुख वाढूची लागे. मग दैवगता जरी सेविजे, तरी ते आपणची होऊनी ठाकीजे. ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणू न शके. तुझे नामाची अम्मा आवडी, वरी भेटी होया आणि जवळीक जोडी. पाठी गोटी संगमे सुरवाडे आनंदाचेनी. आता हे सुख काही सया सारिके, काही निर्वेचे ना मज परितोखे. तरी येतले जाणे जे येणे मुखे, पुनरुक्ती हो. अगा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणो येता आहे वविळा. का नित्य वाहतया गंगा जळा, पारसे पण असे. तुवा सुमुखे जे बोलिले, हे आम्ही नादसी रूप देखिले. आजी चंदन तरुचे फुले तुरुंबिता होमा. तया पार्थाची बोला, सर्वांगे श्रीकृष्ण डोलला. म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला हा गुरु हा. ऐसा पती कराची तो तू, प्रेमाचा वेगू चंबळी तू. तो सायासे सावरुनी अनंतू काय बोले. श्री भगवान वाच अंतते कथयिष्यामि दिव्यात्मविभूतयः. प्राधान्यात् कुरु श्रेष्ठ नास्यन्तो विस्तरस्य मे. मी पितामहाचा पिता, हे आठविताही नाठवे चित्ता. की म्हणत से बा पंडुसुता भले केले. अर्जुना ते बा म्हणे येत काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही. आगे तोले करू काही नवची नंदाचे. परी प्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा तिसो. मग म्हणी ऐके सांगत सो धनुर्धरा. तरी तुवा पुसलिया विभूती, तयाचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझी याराची परी माझी रिमती आकळती ना. अंगेची या रोमा किती, जयाची या तयाची न गणविती. तैसिया माझी या विभूती असंख्य मज. हे रवी तरी मी कैसा केवडा, मनोनी आपण पयाही नव्हेची फुडा. या लागी प्रधाना जिया रूढा ती ऐके. जिया जाणितली यासाठी, आघविया जाणवतील किरटी. जैसे बीज आली या मुठी तरुची आला होय. का उद्यान हाता चढिनले, तरी आपेसी सापडिले फळे फुले. तेवी देखली आजिया देखवले विश्व सकळ. एरवी साचगा धनुर्धरा, नाही शेवटू माझी या विस्तारा. पै गगना ऐसिया पारा मज माझी लपणे. अहमात्मा गुढाकेश सर्वभूताशय स्थितः. अहमादिश्व मध्यम च भूतानामंत एव च. ऐके कुटी लालक मस्तका, धनुर्वेद त्र्यंबका. मी आत्मा असे किता भूतमात्राच्या ठाई. आतुले निकडे मीची याची अंतकरणी. भूत बाहेरी माझाच गिवसनी. आधी मी निर्वाणी मध्येही मीची.
जैसे मेघा या तळीवरी, एक आकाशाची आत बाहेरी, आणि आकाशीची झाले अवधारी, असणे आकाशी. पाठील या जे वेळी जाती, ते वेळी आकाशाची होऊन ठाती, तेवी आदी स्थिती गती भूतासी मी. ऐसी बहुवसानी व्यापकपण, माझे विभूती योगे जाण, तरी जीवची करुणी श्रवण ऐकून ऐके. यावरी त्या विभूती, सांगणे ठेले सुभद्रापती, सांगेन म्हणितले तुझ प्रती, या प्रत्यान्य ऐके. आदित्यानामहं विष्णू, ज्योतिषां रविशंशुमान्, मरीचिर्मरुतामस्मि, नक्षत्रानामहं शशी. हे बोलोनी तो कृपावंतू, म्हणे विष्णू मी आदित्या तू, रवी मी रश्मिवंतू, सुप्रभा माझी. मरुद गगनाच्या वर्गी, मरीची म्हणे मी शार्गी, चंद्रू मी गगनरंगी, तारा माझी. वेदानां सामवेदोऽस्मि, देवानामस्मि वासवः, इंद्रियाणां मनश्चास्मि, भूतानामस्मि चेतना. वेदांत सामवेदू, तुम्ही म्हणे गोविंदू, देवा माझे मर्दुर्बंधू, महेंद्र तुम्ही. इंद्रिया माझी अकरावे, मनते मी हे जाणावे, भूता माझी स्वभावे, चेतना ते मी. रुद्राणां शंकराचास्मि, वित्तशो यक्षरक्षसां, वसूनां पावकश्चास्मि, मेरुशिखरीणामहम्. आशेषाही रुद्रा माझारी, शंकर जो मदनारी, तो मी येथन धरी भ्रांती काही. यक्षारक्षो गणा तू, शंभूचा सखा जो धनवंतू, तो कुबेरू मी हे अनंतू, म्हणता झाला. मग आठही वसू माझारी, पावको तो मी अवधारी, शिखराथिली या सर्वोपरी, मेरू तो मी. पुरोधसां च मुख्यं मां, विद्धि पार्थ बृहस्पतिं, सेनानीनामहं स्कंद, शरसामस्मि सागरः, महर्षीणां भृगुरहं, गिरामस्मेकमक्षरं, यज्ञानां जपो यज्ञोऽस्मि, स्थावराणां हिमालयः. जो स्वर्ग सिंहासनासावावो, सर्वज्ञ ते आधीचा ठावो, तो पुरहिता माझी रावो, बृहस्पती मी. त्रिभुवनाची सेनापती, आतस्कंदू तो मी महामती, जो हरवी अग्निसंगती, कृतिकांता तुझा हला. सकळा सरोवरासी, माझी समुद्र तो मी जळावराशी, महर्षी तो तपोराशी, भृगु तो मी. आशेषाही वाचा, माझी नटनाच सत्याचा, ते अक्षर एकमय वैकुंठाचा, वेल्लाळू म्हणे. समस्त ही यज्ञाच्या पैकी, जप यज्ञ तो मी ये लोकी, जो कर्म त्यागे प्रवणादिकी, निफज विजे. नाम जप यज्ञ तो परम, बांधू नकशके स्नानादी कर्म, नामे पावन मनोधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. स्थावरा गिरिया तू, पुण्यगंजू तो हिमवंतू, तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा. अश्वत्थ सर्व वृक्षाणां, देवर्षीणां च नारदः, गंधर्वाणां चित्ररथ, सिद्धानां कपिलो मुनी. उच्चैश्रवण समर्थानां, विद्धि मामुमृतोद्भवम्, ऐरावतं गजेन्द्राणां, नराणां च नराधिपम्. कल्पद्रुमहन परिजातो, मने चंद्र ही वाड विख्यातो, तरी या वृक्ष जातो, अश्वत्थो तो मी. दैव ऋषी या तू पांडवा, नारदू तो मी जाणावा, चित्ररथू मी गंधर्वा, सकळैका माझी. यया शेषाही सिद्धा, माझी कपिल्या चारू मी प्रवृद्धा, तुरुंग जाता प्रसिद्धा, आतौचे श्रवामी. राजभूषण गजा तू, अर्जुना मी गाय रावतू, परो याशी सुरमथी तू, अमृताशु तो मी. यया नरा माझी राजा, तो विभूती विशेष माझा, जयाचे सकळ लोक प्रजा होनी सेविती. आयुधानामहं वज्रं, धेनूनामस्मि कामधु, प्रजनश्चास्मि कंदर्प, सर्पानामस्मि वासुकीः, अनन्तशास्मि नागानां, वरुणो नादसामहं, पितॄणामयर्मा चास्मि, यमसंयमतामहं. पै आगवे या हतियेरा, आत वज्रते मी धनुर्धरा, जे शतमखोर नितीर्ण करा, आरुढोनी असे. धेनू मध्ये कामधेनू,
ते मी म्हणे विश्व कसेनु, जन्मवित यात मदनु तुम्ही जाणे. सर्पकुळात अधिष्ठाता, वासुकी गामी कुंती सुता, नागा माझी समजता अनंत तुम्ही. अगा या दसा आतू, जो पश्चिम प्रमेद्याचा कांतू, तो वरून मी हे अनंतो सांगत असे. आणि पितृगुणा समजता, माझी अर्मया जो पितृदेवता, तुम्ही हे तत्वता बोलत आहे. जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणी याच्या मानसाचा हडा घेती. मग केली यान रूप होती भोग नियमजे. तया नियमित्या माझी यमू, तो कर्मसाक्षी धर्मो. तुम्ही म्हणी आत्मारामो रमापती. प्रल्हादच्चास्मि दैत्यानां, कालकलयतामहं. मृगाणां च मृगेंद्रहं, वेनते यस्य परीक्षिणाम्. आगा दैत्याची आकुळी, प्रल्हादू तो मे नहाळी. म्हणून दैत्या भावादी मेळी लेपेचिना. पैकळी तया माझी महाकाळू, तुम्ही म्हणे गोपाळू. श्वापदा माझी शार्दूळ तुम्ही जाण. पक्षी जाती माझारी, गरुड तुम्ही अवधारी. या लागी जो पाठीवरी वाहे शिके माते. पवनपवतामस्मि, रामशस्त्रभृतामहं. झषाणां मकरश्चास्मि, स्रोतसामस्मि जाह्नवी. पृथ्वीची पैसारा, माझी घडी न लागता धनुर्धरा. एकेची उड्डाणे सात सागरा प्रदक्षिणा कीजे. तया विहिलिया गती म्हणता, आतू पवनु तो की मी पंडुसुता. शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तुम्ही. जेने साकडलिया धर्माचे कैवारे, आपण पिया धनुष्य करुणी दुसरे. विजय लक्ष्मीचे एक मोहरे केले श्रेती. पाटी उभे ठाकुनी सुवेळी, प्रताप लंकेश्वराची मिसाळी. गगनी उदो म्हणते या हस्तबळी दिली भूता. जेने देवाचा मानो गिवसिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला. सूर्यवंशी उदेला सूर्य कुजोका, जो हाती रूप पराजितया तू. रामचंद्र की मी जानकी कांतू, मकर मी पुष्पवंतू जळचरा माझी. पै समस्त ही ओदा, मध्ये जे भगीरथे अनिता गंगा. जन्नुने गिळली मग जंदा, फाडुनी दिदली ते त्रिभुवने कसरिता. जान्हवी मी पंडुसुता, जळप्रवाह समजता माझारी जाणे. ऐसेनी वेगळाला सृष्टीपैकी, विभूती नाम सुता एकेकी. सगळे न जन्म सहस्रे अवलोकी, अर्ध्वा नवती. सर्गानां मंदिरन्तश्च, मध्यं चैवाहमर्जुन. अध्यात्मविद्या विद्यानां, वादप्रवदतामहम्. अक्षराणामकोरस्मि, द्वन्द्वे सामासिकस्य च. अहमेवाक्षाय कालो, ताताहं विश्वतो मुखः. जैसी आगवीची नक्षत्रे वेचावी, ऐसी चाड उपजेल जे जेवी. तै गगनाची बांधावी लोथ जेवी. का पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा, तरी भूगोलची काके सुवावा. तैसा विस्तारू माझा पाहावा, तरी जाणावे माते. जैसे शाकासी फुल फळ, एकी हे आवेटाळू म्हणजे सकळ. तरी उपडून या मूळ जेवी हाती घेपे, तेवी माझी विभूती विशेष. जरी जाणो पाविजती अशेष, तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. एरवी वेगळा लिया विभूती, काही एक परिसती किती. म्हणून एक हिळा महामती सर्व मी जाण. मी आगवेची सृष्टी, आदि मध्याती किरटी. ओतप्रोतपटी तंतू जेवी, ऐसिया व्यापका माते जे जाणावे. ते विभूती भेदे काय करावे, परी हे तुझे योग्यता नव्हे म्हणून असो. काजे तुवा पुसलिया विभूती, म्हणून ती ऐकिय सुभद्रापती. तरी विद्या माझी प्रसूती, अध्यात्म विद्या ते मी. अगा बोलतयाची आठाई, वादू तो मी पाही. जो सकल शास्त्रा समते काही सैरेची ना. जो निर्वचू जाता वाढे, ऐकतया उप्रेक्षे सळू चढे. जयावरी बोलतयाची गोडे बोलणी होती. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू. अक्षरा माझी विशदू, अकरू तो मी. पैगा समासा माझारी, द्वंद्व तो मी अवधारी. मशका लागोनी ब्रह्मेवेरी, ग्रासिता तुम्ही. मेरू मंदाराधिके सवी, सहित पृथ्वी ते विवरी. जो एक वर्ण वाते ही जिरवी, जेथिसा तेथ.
जो प्रलय तेजा देत मिठी, सगळी पवना ते गिळी किरटी, आकाश जयाची पोटी समावेल, ऐसा पारू जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी लिळू, मग पुढती सृष्टीचा मेळू, सुजिता तो मी. मृत्यू सर्व हर्षाः मद्भवश्च भविष्यताम्, कीर्तिर्श्रीवाचनारीणां स्मृती मेधां धृती क्षमा. आणि सुजली या भूताची मीची धरी, सकळ जीवन ही मीच उधारी, शेकी सर्वाते या संवारी, तेव्हा मृत्यू मीची. आता श्रीगणाच्या पैकी माझी या विभूती सात आनिकी, तिया एके कौतिकी सांगेजतील, तरी नित्य नवी जे कीर्ती. अर्जुना ते माझी मूर्ती, आणि औदायसी जे संपत्ती, तीही मीच जाणे. आणि ते गामी वाचा, जे सुखासनी न्यायाचा, आरोढुनी विवेकाचा मार्गी चाले. देखलेनी पदार्थे, जो आठवुनी दे माते, ते स्मृती ही येथे त्रिशुद्धी मी. पै स्वहिता अनुयायिनी, मेधा ते गामी ये जनी, धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी. एवं नारी माझारी, या सातही शक्ती मी अवधारी, ऐसे संसार गज केसरी म्हणता जाहला. बृहतस्साम तथा साम्नां, गायत्री छन्दसामहं, मासानां मार्गशीर्षोः, ऋतूनां कुसुमाकरः. वेदराशीची या सामा, आत बृहत्साम जे प्रियोत्तमा, ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू. गायत्री छंद जे म्हणिजे, ते सकळा छंदा माझी माझे, स्वरूप ते जाणिजे निभ्रांत तुवा. मासात मार्ग शिरू, तो मी म्हणे शारंग धरू, ऋतू माझी कुसुमा करू, वसंतु तो मी. धूतं चलयतामस्मि, तेजस्तेजस्विनामहं, जयोस्मि व्यवसायोस्मि, सत्वं सत्त्ववतामहं. ऋषीणां वासुदेवोऽस्मि, पाण्डवानां धनञ्जयः, मुनीनां मह्यं व्यास, कवीनामुशना कवी. छळीयता विंदाना, माझी जुते मी विचक्षणा, म्हणून चौवाटा चोरी परिकवना निवारू नये. अगाशिषाही तेजसा, आत तेज ते भी भरवसा, विजयो मी कार्यदेशा सकळा माझी. जेने चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय, माझे स्वरूप हे राय सुराचा म्हणे. सत्वाथिलिया तू, सत्व मी म्हणे अनंतो, यादवा माझे श्रीमंतो, तोची तो मी. जो देवकी वासुदेवास्तव जाहला, कुमारियेसाठी गोकुळे गेला, तो मी प्राणासकट प्याला पुतणे ते. नुघडता बाळपणाची फुली, जेने मी या दानवी सृष्टी केली, करी कीर धरुनी उमानिली महेंद्र महिमा. कलिंदीचे हृदय शैल्य फेडिले, जेने मी जळत गोकुळ राखिले, वासरुवासाठी लाविले विरचीच पिसे. प्रथम देशीची पहाटे, माझी कंसायशी अचाटे, महाधेडी अवचटे श्रीलाची नासिला. एकाय किती एक सांगावे, तुवाही देखिले केले असे आगवे, तरी यादवा माझी जाणावे हेची स्वरूप माझे. आणि सोमवशी तुम्हा पांडवा, माझी अर्जुन तुम्ही जाणावा, म्हणून एकमेकाची प्रेम भावा बिघाडू न पडे. संन्यासी तुवा होऊनी जनी, चोरूनी नेली माझी भगनी, तरी विकल्पून उपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. मुनी आत व्यास देवो, तो मी म्हणे यादवा रावो, कवीश्वरा माझी धैर्या ठावो, उषणाचार्य तो मी. दंडो दमयतामस्मि, नीतिरस्मि जिगीषताम्, मौनं चैवास्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहम्. अगाधमितया माझारी, अनिवार दंडू तो मी अवधारी, जो मुंगिलिया लागूनी ब्रह्मवेरी नियमित पावे. पै सारासार निर्धारितया, धर्मज्ञानाचा पक्षु धरियतया, सकळ शास्त्रा माझी या निशिशास्त्र ते मी. आघवी याची गुडा, माझी मौनते मी स्वहाडा, म्हणून बोलतया पुढा सृष्टी ही नेन होय. अगा ज्ञानी याची अठाई, ज्ञानते मी पाही, आता असो हे या काही पार न देखे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन, न तदस्ति विना यत्स्थान मया भूतं चराचरम्.
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तु देशतः प्रोक्तो विभूतिर्विस्तरो मया पै पर्जन्याची आधारा वरी लेख करवेल धनुर्धरा क्रा पृथ्वी या तनुकुरा होईलठी पै मोह दधीची या तरंगा व्यवस्था धरू नये जेवी गा तेवी माझी या विशेष रिंगा नाही मिती ऐसी याही 7-5 प्रधाना विभूती सांगितली या तुझ अर्जुना तो हा उद्देश जोगा मना आहाच गमला एरा विभूती विस्तारासी काही येथ सर्वता लेख नाही म्हणून पर्यसी तू काही आम्हा सांगू किती या लागी एकी हेळा तुझ दाऊ आता वर्मनीज तरी सर्व भूता कुरे बीज विरुडत असे ते मी म्हणून साने थोरन म्हणावे उच्च नीच भाव सांडावे हे कमीचे ऐसे मानने वस्तू जातते तरी यावरी साधारण ऐकपा आणि कही खून तरी अर्जुना ते तुझान विभूती माझी यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमतिर्जितमेव तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोर्षशंभव जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली ठाया ते ते जाण धनंजया विभूती माझी अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टाभ्याहमिदं कृष्ण मेकांक्षेण स्थितो जगत् हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः अथवा ऐकले एकबिंब गगनी परिप्रभा फाके त्रिभुवनी देवी एकाकियाची सकळ जणी आज्ञा पाळिजे तया ते एकले जणी मन तो निर्धन या भाषानेन काय कामधेनु सवे सर्वस्वहन चालत असे तये ते जे जेंद वाजो मागे ते ते काय सरिसे प्रसो लागे देवी विश्वविवतया अंगे होनी असती तया ते ओळखावया हेची संज्ञा जे जगे नमस्कारे जे आज्ञा ऐसे आती जे जान प्रज्ञा अवतार माझे आणि सामान्य विशेष हे जाणिजे येथ महादोषो काजे मी एक शेष विश्व हे म्हणोनी तरी आता साधारण आणि सांगू ऐसा कैसे निपाकल्पावा विभागू वाया आपुले मती वंगू भेदाचा लावावा एरवी तूप कासया घुसळावे अमृत कारांदोनी अर्धे करावे हगा वायुसी का पाडावे उजे वेगा आहे पै सूर्यबिंबासी पोटपाटी पाहता नासेला पुली दिठी तेवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाही नाही आणि सिना नाही विभूती मज अपराते माविसील किती म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे आता पै माझे नि एके अंशे हे जग व्यापिले असे या लागी भेदू सांडोनी सरिसे साम्य भज ऐसे विभूत वन वसते तेने विरक्ताचे निएकाते बोलिलो तेथ श्रीमंते श्रीकृष्ण देवे तेथ अर्जुन म्हणे स्वामी हे तुले हे राभस्य बोलिले तुम्ही जे भेदू एका आणि आम्ही सांडवा एकी हो सूर्य म्हणे काय जगाते अंधारे दौडा का पुरवते तेवी धसाळ म्हणो देवा तू ते तरी अधिक हा बोलू तुझे नामची एक कोणी वेळे जयाचे मुखासी का काना मिळे तयाचे हृदयाचे सांडूनी पळे भेदुजी साच तो तू परब्रह्माची असके मज दैवे दिलासी हस्तोदके तरी आता भेदू काय साके देखावा कवने जी चंद्रबिंबाचा गाभारा गिराली यावरी ही उबारा परी रानुपणे शारंगधरा बोला हे तुम्ही तेथ सवी याची परितोषोनी देवे अर्जुना ते अलिंगिले जीवे मग म्हणे तुवा नको पावे आमची या बोला आम्ही तुझ भेदाची आवाहानी सांगितली जे विभुक्तीची कहाणी ती अबधे काय अंतकरणी मानिले की म्हणे हेची पहावया लागी नावेक बोलिलो बाहेरी सवडिया भंगी तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा तेथ अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी देखतसे विश्व आगवे तुवा भरले पै राया तो पंडसतू ऐसिये प्रीतितीसी जाहला वरी तू या संजयची बोला निवांतो धृतराष्ट्र आहे की संजयो दुःखवले अंतकरणे म्हणतसे नवल नवे दैव दवडणे
हा जीवे धाडसा हे मी म्हणेत वातोही आंधळा. परी असो हे तो अर्जुनो, स्वहिताचा वाढवितसे मानो. की याही वरी तयानो दिवसा उपनला. म्हणे ही चिरदया तुली प्रतिती, बाहिरी अवतरो का डोळ्याप्रती. ये अतिची या पावली मती उठती जाहली. मी या हीच दोही डोळा, झोंबावे विश्वरूप सकळा. एवढी हावतो दैवा आगळा म्हणून करी. आजी तो कल्पतरुची शाखा, म्हणून वांजुळेन लगती देखा. जे जे येईल तयाची आमुखा, ते ते साचसी करीतसे येरू. जो प्रल्हाद याची बोला, विषायी सकट आपणची जाहला. तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी, म्हणून विश्वरूप पुसावया लागी. पार्थरिगता होईल कवने भंगी, ते सांगीन पुढली प्रसंगी. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां दशमोऽध्यायः.